हॅलो डिअर स्टुडंट्स, 2-3 दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता ज्याच्यामध्ये आपण मॉडरेटर सर त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे विचारलेले क्वेश्चन्स होते रिलेटेड टू बोर्ड एक्झाम प्रिपरेशन, पेपर प्रेझेंटेशन, तर तो पार्ट आपण डिस्कस केलेला होता. तुमचा खूप छान रिस्पॉन्स त्या व्हिडिओला मिळाला. एका कमेंटनं माझं लक्ष वेधलं आणि त्या कमेंटनं मला आजचा हा व्हिडिओ करायला भाग पाडलं असं म्हणायला हरकत नाही. तर त्यात अशी कमेंट होती की जाऊ दे ना मॅडम, कशाला लोकांना वेड्यात काढताय, आत्तापासून प्रिपरेशन करून म्हणजे 2 महिन्यात प्रिपरेशन करून 95% कधी मिळत असतात काय, अशी ती कमेंट होती. सो मी विचार केला की असं त्याला काही उत्तर देण्याच्या ऐवजी प्रॉपर जी ॲक्च्युअली माझ्या स्टुडंटच्या बाबतीत जी गोष्ट मी एक्सपेरिमेंट केली आहे आणि त्याचा छान रिझल्ट पण आम्हाला मिळाला, ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं. कारण ही काही कोणती कल्पनेतली गोष्ट नाही आहे, रिसेंटली घडलेली गोष्ट आहे, माझ्या स्टुडंटच्याच बाबतीतली ही गोष्ट आहे. आणि त्या स्टुडंटचा जो कॉन्फिडन्स होता तो कसा बूस्ट केला, आम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केले, काय टाइमटेबल आखलं किंवा ओव्हरऑलच त्याचं पर्सेंटेज बूस्ट करण्यासाठी आम्ही काय मेथड यूज केल्या, तर ती पूर्ण स्टोरी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याच्यासारखीच मे बी तुमची पण आत्ता कंडिशन असणार आहे आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला त्या कंडिशनमधून मार्ग काढण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. सो एक स्टुडंट आहे आपल्या क्लासमध्ये, जे आपण ऑनलाईन क्लासेस घेतो. तर आपली तुमची जी सेमिस्टर एक्झाम असते, तर त्या सेमिस्टर एक्झाममध्ये त्या स्टुडंटला खूपच कमी म्हणजे ऑलमोस्ट 67-68% वगैरे मार्क्स पडले. स्टुडंटचं कॅलिबर एवढं आहे की तो अबोव 90 किंवा 90च्या आसपास सहज जाणारा, परंतु अचानक एवढे स्कोर कमी आल्यामुळं पेरेंट्स वर ऑल्सो शॉक्ड, आय वॉज ऑल्सो शॉक्ड. आणि तो स्टुडंट म्हणजे असं रडतच होता ऑलमोस्ट की हे काय होऊन बसलं. सो हे बघा, आता हे तुम्ही ज्या टीन एजमध्ये आहात, या एजमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कळत असतं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे. आणि थोडंसं डिस्ट्रॅक्शन्स नावाचा प्रकार असतो ना, तर असं असतं की हे माहीत आहे आपल्याला की हे वाईट आहे आपल्यासाठी, आणि तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो. सो त्या स्टुडंटच्या बाबतीत हे घडलेलं होतं की इंटलेक्च्युअल ॲबिलिटी चांगली आहेच, नो डाऊट, परंतु प्रॉपर टाईम मॅनेजमेंट नसल्यामुळं आणि अवेलेबल टाईम जो आहे तो मोबाईल, इंटरनेट, इन्स्टा, फेसबुक ह्यासारख्या सोशल मीडियावरती जास्त युटिलाइज झालं. त्याचं त्यालाच कळायचं नाही की आपण मोबाईल हातात घेतला कशासाठी आणि आपण करत काय बसलो. आणि ॲट द एंड ऑफ द डे असं वाटायचं की यार दिवस तर संपला आणि आपण काहीच नाही प्रोडक्टिव्ह केलं. आणि हे रोज असं चालू राहिल्यामुळं कळून यायचं नाही, चला बरं उद्या, आज नाही ना, आहे अजून वेळ, उद्या करू, उद्या नाही परवा करू. आणि हे असं साठत राहिलं आणि जे व्हायचा होता तोच परिणाम त्याच्या बाबतीतही झाला. बट ठीक आहे, मग ह्या एजमध्ये आम्हाला तुम्हाला ओरडता, मारता वगैरे येत नाही, करू पण नाही ह्या गोष्टी. ओरडू शकतो आम्ही हक्कानं, बट बऱ्याच म्हणजे आय डोंट नो की म्हणजे आता तो स्टुडंट तर तसा नव्हता, बट बरेचसे स्टुडंट ते खूप निगेटिव्हली घेतात जेव्हा आम्ही ओरडतो. टीचर्स एखाद्या गोष्टीशी रिलेटेड, मोस्टली अभ्यासच असतो आणि त्याच्याशी रिलेटेड जेव्हा आम्ही ओरडतो तुम्हाला, तर ते निगेटिव्हली घेतात. दे विल नॉट सी की आपल्याला आईच्या काळजीनं ह्या मॅम किंवा आपल्या आईबाबासुद्धा ओरडत असतात, ती काळजीपोटी, आपल्या प्रेमापोटीच असतं. बट तो इम्पॅक्ट निगेटिव्ह होऊ शकतो. म्हणून मग त्याच्या पेरेंट्सचा मला कॉल आला की काय करूयात आपण, ह्याच्यावरती काय सोल्युशन काढूयात. सो तो स्टुडंट आणि त्याचे पेरेंट्स आणि मी असं आम्ही एक ऑब्व्हियसली ऑनलाईन असल्यामुळं झूम मीटिंग घेतली आणि मग वी ट्राय टू फिगर आउट द रिझन्स की काय आहे नक्की प्रॉब्लेम, आणि मग त्याच्यावर आपण सोल्युशन काढूयात. सो आफ्टर हॅव्हिंग अ डिस्कशन विथ हिज पेरेंट्स अँड हिम, मला त्याचे मेन 3 प्रॉब्लेम्स होते हे लक्षात आलं. एक तर त्याला म्हणजे जे शिकवलंय ना, तर ते प्रॉपर रिव्हिजन होत नव्हती त्याची. म्हणजे तो जो मेथड फॉलो करत होता स्टडीसाठी, नुसतं लिहायचं आणि लेक्चर्स अटेंड करायचे. सो जे एखादा टॉपिक शिकवून झाल्यानंतर त्याच्यावरती स्वतः जो सेल्फ स्टडी ज्याला म्हणतो आपण तो करणं, त्याची रिव्हिजन करणं, हा पार्ट त्याच्याकडून होत नव्हता. दुसरी गोष्ट, ही रिव्हिजन आणि सेल्फ स्टडी हे होत नसल्यामुळं प्रॉपर त्याला तो पॉईंट एक्झाममध्ये प्रॉपरली मांडता येत नव्हता. म्हणजे लिहिताच येत नाहीये ना की
रँडमली लिहितोय. आपल्याला कसं सायन्समध्ये कसं एक्सपेक्टेड असतं की स्पेसिफिक कीवर्ड्स काय आहेत तो लक्षात आला पाहिजे, तो तुमच्या उत्तरात आला पाहिजे आणि मग त्याच्यावरती तुमचे मार्क्स असतात. तर तो एक प्रॉब्लेम दुसरा. आणि तिसरा म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं, एक्सेसिव्ह यूज ऑफ सोशल मीडियामुळे लॅक ऑफ टाईम मॅनेजमेंट. सो एवढ्या सगळ्या डिस्कशनमधून त्याचे हे 3 मुद्दे माझ्या लक्षात आले की बॉस आपल्याला ह्याच्यावरती काम करायचं आहे. सो त्याला पहिल्यांदा सांगितलं डोंट बी पॅनिक, आपल्याकडे अजूनही 2 महिने आहेत. आता तुमचे प्रिलिम्स जेव्हा चालू म्हणजे मिड टर्म एक्झाम टू प्रिलिम एक्झाम ह्या दरम्यानच्या टाईमचं मी बोलत आहे. सो 2-2.5 महिने आहेत आपल्याकडं आणि आपण तो जो वेळ आहे त्याचा प्रत्येक मिनिट आपण युटिलाइज कसा करता येईल हे प्लॅन करूयात. मी तुला टाइमटेबल बनवून देईन आणि ते मी जे सांगते त्या पद्धतीनं जर तू फॉलो केलंस तर डोंट वरी, अजूनही आपल्या हातातनं वेळ गेली नाही. आणि ॲक्च्युली इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी तशी चांगली होती त्याची, फक्त एक डिस्ट्रॅक्शन झालं होतं, त्या वेडं कोकरू वाट चुकलं होतं, त्याला त्या वाटेवर आणायसाठी फक्त थोडेसे प्रयत्न करावे लागणार होते. तर तेवढं डेडिकेशन देऊन तू करणार असशील तर मग मी माझा वेळ तुझ्यामध्ये इन्व्हॉल्व करणार. म्हटलं नाही तर मग बघ कसं करतोस. तर ही वॉज ऑल्सो रेडी. पेरेंट्सनी पण कोऑपरेट केलं. ॲक्च्युली कसं वर्किंग पेरेंट असले की हे थोडंसं इश्यू होतात आणि मग आईवडिलांना वाटतं की आहे आपला मुलगा मुलगी अभ्यास करतोय, पण ते होत नाही बरेचदा. बट इट्स गुड की लवकर वेळेत जाग आली आपण म्हणूयात त्यांना. आणि मग आम्ही तयारी सुरू केली. सगळ्यात आधी त्याला मी टाइमटेबल बनवून दिलं. सगळ्यात म्हणजे तो जो पहिला त्याचा प्रॉब्लेम होता की आठवत नाही आहे मला किंवा रिव्हिजन जी प्रॉपर होत नाही आहे ना, तर त्याच्यावरती एक सोल्युशन होतं की तू रोजचा जो अभ्यास आहे तो करतोस तर त्याच्यामध्ये तू सेल्फ स्टडी जास्त करणं एक्सपेक्टेड आहे. त्या दिवशी जो आपला व्हिडिओ बनवला तर त्याच्यात पण मी तुम्हाला सांगितलं होतं सरांनी की तुमचं टेक्स्टबुक जे वाचन आहे ते थरली झालं पाहिजे 3 ते 4 वेळा बोर्ड एक्झामच्या आधी. सो तर त्या पद्धतीनं त्यांना मी रिव्हिजन कशी करायला सांगितली. सायंटिफिक पद्धत असते रिव्हिजनची सुद्धा आणि ती त्या पद्धतीनं जर तुम्ही गेलात ना तर तुमचं कमी वेळेमध्ये मॅक्सिमम काम हे होऊ शकतं. सो त्याला मी ती मेथड सांगितली. जर तुम्हाला ही मेथड म्हणजे मी कशा पद्धतीनं त्याची ती रिव्हिजन प्लॅन करून दिली ह्याचं जर तुम्हाला माहिती हवी असेल तुमच्यासाठी खास तर मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्या रिव्हिजनच्या पॅटर्नवरती म्हणजे कसं तुम्ही इथून पुढे ॲटलिस्ट 2 महिने म्हणजे तुमचे प्रिलिम्स टू बोर्ड एक्झाम ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं प्रॉपर रिव्हिजन आणि रोजचा अभ्यास केला पाहिजे ह्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, जसं मी त्या स्टुडंटला गाईड केलं त्याच पद्धतीनं तुम्हालाही करेन. बट तुमची इच्छा पाहिजे ना, माझ्याकडे देण्यासारखं खूप आहे बट तुम्हाला नको असेल तर मग नाही देणार मी असं. सो जर तुम्हाला ती मेथड हवी असेल की कशा पद्धतीनं प्रॉपर रिव्हिजन करायची आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासाठी तोही व्हिडिओ बनवेन. सो हा एक प्रॉब्लेम पहिला जो त्याचा होता तो सॉल्व्ह झाला. आता तो अभ्यास रेग्युलर करत होता आणि जो अपेक्षित रिझल्ट आहे म्हणजे एक जो कॉन्फिडन्स आहे तो त्यालाच आला. नंतर मग प्रॅक्टिस पेपर्स हे शाळेमध्ये तर कंटिन्युअसली चालू असतातच. मग त्याला मी सांगितलं की आता आपल्याला काय करायचं आहे, जे तू केलंयस ना तर ते तुला प्रॉपरली प्रेझेंटेशन पण करता आलं पाहिजे, पेपरमध्ये ते लिहिता आलं पाहिजे. जसं मी सांगितलं ना मगाशी की कीवर्ड्स वगैरे असतात. सो हे कीवर्ड्स लक्षात ठेवून तू तुझे नोट्स आता हळूहळू त्यानं काढायला सुरू केलेली होती. सो आता ते प्रॉपर लिहिता येते की नाही हे चेक करायचं आहे. सो बोर्ड अभ्यास झाल्यानंतर पेपरमध्ये लिहिता येणं ही एक दुसरी स्किल आहे. मार्क मिळवण्यासाठी अभ्यास होणं ही पहिली एक स्टेप झाली त्यातली. पण ते जे येतंय तुम्हाला तर ते लिहिता पण येणं ही त्याची दुसरी स्टेप महत्त्वाची आहे. बिकॉज तुमचं सगळं इव्हॅल्युएशन तुम्ही काय लिहिलंय त्याच्यावरती होणार असतं. सो आता आपण त्याच्यावरती काम करूयात. तू प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात कर असं मी त्याला सांगितलं. मग बऱ्याचशा शाळांचे आता आमचा कसा ग्रुप आहे ना, सो प्रत्येक शाळांचे जे पेपर्स होतात आम्ही त्या ग्रुपवरती शेअर करतो. त्याला म्हणलं हे सगळे पेपर्स घे, बघ प्रत्येक विषयासाठीच आपण ही मेथड फॉलो करूयात बोलले आणि हे पेपर्स घे आणि वेळ लावून ते सॉल्व्ह करायचेस तू. सो ते आम्ही सुरुवात केलं. मग हळूहळू त्याला ते लिहिता आलं की वेळेमध्ये तो पेपर कव्हर करणं, मग कुठं आपल्याला चुका होत आहेत प्रेझेंटेशनच्या ह्या त्याच्याबद्दल मी त्याला गाईड केलं. त्यामुळे त्याचा जो दुसरा प्रॉब्लेम होता तो इथं सॉल्व्ह झाला. आणि नंतरचा जो तिसरा जो टाईम मॅनेजमेंट जो नव्हता मग मी त्याला काय सांगितलं की ॲक्च्युली ही मेथड मी पण फॉलो करते, मी माझ्या मुलीला पण हेच सांगते आणि स्वतः मी देखील हे फॉलो करते की झोपण्याच्या आधी आपण दुसऱ्या दिवशी काय करणार आहोत ती टू डू लिस्ट म्हणतो ना,
तर ती टू डू लिस्ट बनवायची. कारण रोजचं आपलं कामाचं प्रेफरन्स म्हणजे तुम्ही एक रॅन्डम टाइम टेबल बनवणं, हे उठलं ते उठलं, ह्या वाजता हे केलं, ह्या वाजता ते केलं, हे जनरलाइज्ड टाइम टेबल रोजच्या रोज आपल्याला फॉलो करायला होईलच असं नाही. बिकॉज दुसऱ्या दिवशीची कामं, दुसऱ्या दिवशीच्या शाळांच्या वेळा, एक्झाम, अदर ॲक्टिव्हिटीज ह्या रोजच्या रोज बदलत असतात. त्यामुळे त्याच्यावर सोल्युशन मी त्याला काय सांगितलं की तू काय कर, झोपण्याच्या आधी एक 10 मिनटं मॅक्स भरपूर झाली तर लिहून काढायचं. आणि हे माइंडमध्ये नाही ठेवायचं, हे लिहून काढायचं की उद्या माझ्याकडं कोणता कोणता वेळ अवेलेबल आहे दिवसाचा, आणि त्या दिवसाच्या वेळेत माझी टू डू लिस्ट म्हणजे मी कोणत्या विषयाचं काय करणार आहे हे टार्गेट आपण स्वतःला द्यायचं. मी सुद्धा हेच करते आणि म्हणून मग माझी एवढी सगळी कामं असून सुद्धा ती बऱ्यापैकी मी पार पाडू शकते. मग ते झालं की टिक करत जायचं की हे काम डन, हे काम डन 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 असं. आणि मग त्यामुळे वेगळाच कॉन्फिडन्स येतो की चला आपल्याला पण आपण ठरवलंय आणि ते कम्प्लीट झालंय, हा एक कॉन्फिडन्स येतो. आणि ह्यामुळं काय होतं, आपलं काम हे चॅनलाइज किंवा फोकस्ड राहतं. आणि मग अर्थातच ह्या वेळेत मला हे करायचं आहे म्हटलं की तो वेळ आपण त्याच कामासाठी देतो. आणि ते जे डिस्ट्रॅक्शन्स, त्याचा जो मेन प्रॉब्लेम होता की सोशल मीडिया, टी व्ही आणि ह्याच्यावरती जे डिस्ट्रॅक्शन्स व्हायचे, तो वेळ त्याचा आपोआपच कमी होऊ लागला. ही बिकेम मोर अँड मोर फोकस्ड. आणि अर्थातच ह्या सगळ्यांचा एकत्रित इफेक्ट जो व्हायचा, जो आम्हाला अपेक्षित होता, तो त्याच्या जे तुमचे प्रिलिम्स आहेत आत्ता चालू त्याच्यामध्ये दिसले. आता त्याचे म्हणजे त्यांना सांगितले तर आहे की पेपर्स खूप छान लिहिलेले आहेत, व्यवस्थित मला जमलेलं आहे. मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट असेल किंवा आता ह्या काही 2-4 दिवसातच रिझल्ट पण कळेल. पण येस, नाव ही इज कॉन्फिडंट की मला आता व्यवस्थित मार्क मिळणार आहेत मॅम, अजिबात काळजी करू नका. सो ही मेथड आम्ही फॉलो केली. ऑब्व्हियसली तुम्ही पण सगळे त्याच्यासारखेच आहात, बरोबर की नाही? घाबरलेले, गोंधळलेले, गडबडलेले, काय करू काय करू काय करू, आता परीक्षा जवळ आली आणि मग खूप सारं बघत बसा, मटेरियल बघत बसा, हे बघा ते बघा. सो असं न करता प्रॉपर वेनी जायचं आहे आपल्याला, कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता. आणि हे वेज मी आता जे 3 सांगितले ते तुम्ही फॉलो करा. प्रॉपर टाइम टेबल बनवायचं आहे आपल्याला. टाइम टेबल अगदी नाही तर ॲटलिस्ट उद्याच्या दिवशी आपण काय करणार आहोत हे ठरवा. चॅप्टर्स बघा, कोणते चॅप्टर्स अवघड आहेत वगैरे. तुम्हाला ही अजून एक स्ट्रॅटेजी आहे माझ्याकडे की चॅप्टरचा स्टडी करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा कोणता चॅप्टर चूज करणार आणि नंतर कुठला चॅप्टर चूज करायचा, कसं अभ्यासाला पहिल्यांदा प्रेफरन्स कोणत्या चॅप्टरला द्यायचा, पहिल्यांदा घेतले हे त्यानंतर हे कसं ठरवायचं, तर त्याची पण एक टेक्निक आहे. तुम्हाला तशी जर ती टेक्निक हवी असेल तर हेही मला कमेंट करून सांगा. मी मॅक्सिमम माझ्याकडच्या टेक्निक्स तुमच्यापर्यंत शेअर नक्कीच करेन की ज्या तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये प्रिपरेशनसाठी युजफुल ठरणार आहेत. सो इथेच थांबूयात. आणि येस, त्या स्टुडंटला माझं ज्यांनी जी कमेंट केली तुम्ही म्हटलं ज्यानं मला मोटिवेट केलं ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्यासाठी, तर त्याला माझं हे सांगणं आहे, बाळा नक्कीच होतात. 2 महिने आर मोर दॅन सफिशियंट. 60 दिवस आहेत आपल्याकडे, बरोबर? आणि 60 दिवसामध्ये आपण इकडची दुनिया तिकडे करू शकतो विथ प्रॉपर प्लॅनिंग अँड फोकस्ड वर्क, है ना? सो तुम्ही देखील आता ह्या पद्धतीनं काम करायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.